घडामुळे नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। अवघ्या 60 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टाने हा ऐतिहासिक निकाल दिलाय। सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरलाय। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर मधील 3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अवघ्या 60 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टाने हा ऐतिहासिक निकाल दिलाय। सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरलाय। आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे। न्यायाधीश काय म्हणाले बघूया। सादर केलेले पुरावे आरोपीनेच कृत्य केल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत। पीडित मुलगी अवघ्या 3.5 वर्षांची होती। पोस्टमॉर्टम मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं। आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे। सीसीटीव्ही मध्ये आरोपी चित्रित झाला। त्याचं कृत्य अमानुष आहे। हत्येनंतरही नराधमानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। आरोपीनं चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय दिलेला नाही। त्याला फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाहीये। याआधी 63 वर्षांचा असताना आरोपीनं कुटुंबातील मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता। आरोपीनं आणखी एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता। ही केस एक रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे। बलात्कार आणि हत्येप्रकरणी पॉक्सो अंतर्गत फाशीची शिक्षा। नसरापूर निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाधान व्यक्त केलंय। कोर्टानं अतिशय योग्य निर्णय घेतला। अशा नराधमांना समाजात राहण्याचा कुठलाच अधिकार नाही। नसरापूर निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी कोर्टाचे आभार मानले। फडणवीसांकडून पुण्याचे SP आणि ॲडव्होकेट मिसर यांचं फोनवरून अभिनंदन करण्यात आलंय। लहान बालिकेच्या निर्गुण हत्याकांडाबाबतीमध्ये कोर्टाने फाशीची सजा सुनावलेली आहे। रेअरेस्ट मधली रेअरेस्ट केस ही महाराष्ट्रामध्ये घडली होती। या आजच्या निकालामुळे हा बेंचमार्क निकाल आहे। अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे। न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं। आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे। पीडितेचे आई-वडील काय म्हणाले ते बघूया। फाशीचा निकाल वरच्या कोर्टातही टिकेल। हा एक इतिहास घडला। कायद्यावर विश्वास ठेवा। फाशीची अंमलबजावणी झाल्यावर माझं घर समाधान होईल असं पीडितेचे वडील म्हणाले। तर हवी ती शिक्षा मिळाली। न्याय व्यवस्थेवर विश्वास असं पीडितेची आई म्हणते। असं फास्ट ट्रॅक निकाल लागले तर ह्या नराधमांना आळा बसेल आणि गुन्हा करताना 10 वेळा कोणी विचार करेल अशा पद्धतीचा एक त्यांच्या मनामध्ये थरार निर्माण झाला पाहिजे। हा न्यायालयाने जो न्याय दिलेला आहे या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी एक त्या निमित्ताने मी म्हणेन की जिथं कुठं ती चिमुकली असेल तिच्या आत्म्याला आज नक्की शांती मिळाली असेल। राज्यातल्या मुलींकडे मुलीबाळींकडे जर वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला अशाच पद्धतीने तुमच्या नांग्या ठेचून काढू असा एक स्ट्रॉंग मेसेज हा माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला आहे। कोर्टाने योग्य निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयावरती फक्त आता आपण समाधान न मानता लवकरात लवकर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे। नाहीतर मग हे अपिला मागून अपील तारीख पे तारीख असं होत राहिलं तर मग पंचायत होईल। म्हणून मला असं वाटतं जेव्हा कोर्टाने सगळ्या गोष्टी तपासून हा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार लवकरात लवकर या शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ती जर का झाली